लाले झोप झाली का? काय फुलत आहे? काय पण प्रश्न विचारते वय ग बाई. नवीन लगीन झालंय, कशी होणार झोप? काहीतरीच तुझं. लाले समजा ठीक आहे ना? हाँ, धावपळीमुळं वाईच कणकणी आली. जा आराम कर जा. किती मस्त माणसं आहे ती कामाला. जा. नाही ना ग, कामात गुंतले की मला बरं वाटेल. कामाची सवय आहे मला. आत्याबाई, हे कुठं दिसत नाही ते? अगं तू सकाळी लवकर उठून कामावर गेला पण. हे बघ पूजा झाली बी आणि खुर्च्या अजून आणून ठेवल्या नाही तिथं. या लय दिवसापासून मला तुमच्याशी बोलायचं होतं, पण काय लग्नाच्या गडबडीत वेळच नाही मिळाला. तुमच्याकडे मन मोकळं करायचं होतं. कधी एकदा तुम्हाला भेटतोय आणि बोलतोय असं झालं होतं बघा. का हो, काय झालं? माझ्यावर रागावलाय का? नहीं नहीं, वो अभी आपकी शादी हो चुकी है, अच्छा नहीं लगता ना. वैसे भी किसी ने देख लिया तो क्या सोचेंगे हमारे बारे में. खरे, पण तुम्ही कशाला काळजी करता? मी आहे. मी अभी नहीं टेलर बाबू, मुझे भी आपसे बहुत सारी बातें करनी है. बाद में बात करते हैं. बाद में मिले. हाँ. जैन सर. जय साहेब, मला ते बोला. सुट्टी पाहिजे की राजीनामा द्यायचा? बोला, पटकन बोला. नाही साहेब, मला मकरंद देसाईच्या केस संदर्भात बोलायचं होतं. काय बोलायचं? मुळात का बोलायचंय? तुमची केस आहे ती नाही ना? एक तर दिलेली कामं ती व्यवस्थित करायची नाही, आणि जी तुमची नाही आहेत ती का करायची? एक केस आतापर्यंत व्यवस्थित सोडवली नाहीये तुम्ही. साहेब, त्याबद्दल मी माफी मागतो. माझ्याकडून नीट काम झालं नाही, पण साहेब आता शपथ घेऊन सांगतो, आता मी मन लावून काम करीन, लक्ष देऊन काम करीन आणि केस सोडवीन. फक्त एकदा माझ्यावर विश्वास ठेवा. असं म्हणताय? मला सांगा, कशी सोडवणार ती केस? कशी म्हणजे साहेब, म्हणजे तपास करीन आणि मकरंद म्हणजे सुधाकर चला, दिले 10 दिवस तुम्हाला. त्या मकरंदचं काय झालं? त्याचे ठोस पुरावे आणा, काहीतरी विशेष करून दाखवा, मग बघू आपण काय ते. हा, जमेल ना? जमल साहेब. आता मकरंद देसाईला शोधल्याशिवाय मी नाही शांत बसणार. धन्यवाद. जैन साहेब. या. माझ्यासाठी आजपर्यंत माझ्यासाठी कधीच कोणी असं केलं नव्हतं. इतकं स्पेशल फील नव्हतं करवलं मला कधीच कोणी. तुम्ही माझ्यासाठी लय म्हणजे लय स्पेशल आहे. तुम्हाला माहिती नाही. तुम्हाला खरं सांगू का, माझ्या उजाड आयुष्यात तुम्ही एक गोड भांडलाय. माझं आयुष्य म्हणजे असं
चिंध्या झालेल्या कापडासारखं होतं. तुम्ही त्याच्यामध्ये एक असा आनंदाचा किनारा आणलेला आहे. माझ्या या हातांनी त्या कापडाचा तुमच्यासाठी एक सुंदर असा ड्रेस शिवायचा आहे, जो या सुंदर चेहऱ्याला खुलून दिसेल, उठून दिसेल, शोभून दिसेल, जो फक्त आणि फक्त तुमच्यासाठी असेल. किती छान बोलता हो तुम्ही. मला तुमचं बोलणं खूप आवडतं. आता पैसे पाहिजेत म्हटल्यावर बोललंच पाहिजे ना. आवडतं तिथपर्यंत सगळं ठीक आहे, पण तुम्हाला मुंबईला जायचं हे विसरू नका. त्यासाठी लागतील पैसे. ते पैसे कुठे ठेवले तेवढं सांगा. म्हणजे काय आहे, आता मुंबईला गेल्यानंतर सगळी सोय वगैरे करायला लागेल ना, म्हणून म्हणतोय मी. हो देते मी पैसे, पण आत्ताच नाही. ह्याला काय अर्थ आहे? मी तुमच्यासाठी एवढा जीव धोक्यात घालतोय. हा, तिकडं माझं लग्न चालू असताना तुम्ही तुमच्या नवऱ्याचा खून केलाय, त्याची बॉडी पुरायला मदत करतोय. का करतोय? तुमच्यासाठी करतोय. आणि तुम्ही, माझ्यावर विश्वास नाही तुमचा. अहो ऐका ना, मी असं कुठे म्हणाले? माझा तुमच्यावर विश्वास नाहीये म्हणून मी लपवत नाहीये तुमच्यापासून. अहो मग सांगा कुठे ठेवलेत पैसे. अहो मी म्हणाले ना मी सांगते म्हणून, पण आता ही वेळ नाहीये. भिंतींना सुद्धा कान असतात. आपल्या कल्पनेपलीकडे गोष्टी घडतायत.